काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या गुंगीगुडिया टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय। बीड दौऱ्यातल्या एका पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार शांत बसल्याचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने हा शब्दप्रयोग केला। सपकाळांनी सुरुवातीला या टीकेचं समर्थन करत इंदिरा गांधींवरही विरोधकांनी अशीच टीका केली होती, हा ऐतिहासिक संदर्भ दिला। मात्र आता त्यांनी या टीकेवर खेद व्यक्त केलाय। मात्र खेद व्यक्त करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। बारामतीत आम्ही राष्ट्रवादी आणि सुनेत्राताई अजित पवार यांचा आदर म्हणून आम्ही बारामती पोटनिवडणुकीत माघार घेतली अशी आठवणही त्यांनी करून दिली। आमची टीका सुनेत्रांनी भविष्यात खोटी ठरवावी असंही सपकाळांनी म्हटलं। या दरम्यानच्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील प्रयत्न केला, पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे, याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका। ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे। आणि हे सगळं सांगताना मला आपल्याला हेही सांगू द्या की बारामतीची पोटनिवडणूक होत असताना याच उपमुख्यमंत्री महोदयांनी 5 वेळेस माझ्याशी संपर्क साधला। मी 5ही वेळा त्यांच्याशी अत्यंत सभ्यतेने आणि एक चांगला संवाद झाला। तर याबद्दल कृषी मंत्री दत्ता भरणे आणि राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील काय म्हणतात जाणून घेऊया। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे, त्यामुळे खरंच ज्यांनी कुणी ती टीका केली असेल ते अत्यंत चुकीची आहे, त्याचा निषेध करण्यासारखं आहे। आणि त्यामुळं असं कुणीच महिलांच्या बाबतीमध्ये कुणीच कुठल्याच पक्षाने करू नये। 100% त्यांनी दिलगिरी व्यक्त करा, माफी मागण्यापेक्षा माफी मानणार नाही, पण नक्कीच चुकीच्या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चित प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांचा हेच विचार करावा। त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला कोण सपकाळ हे महाराष्ट्राला माहितीही नव्हतं। काँग्रेसनं आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना ते महाराष्ट्राला माहिती झाले, शोधायला लागलं की कोण आहेत हे सपकाळ, अशा पद्धतीचं शोधावं लागलं। त्यामुळं मेहरबानीवर पदं मिळालेल्या नेत्यांची गोष्ट वेगळी आणि कर्तृत्वानं मोठ्या झालेल्या नेत्यांची गोष्ट वेगळी। त्यांच्या संदर्भानं गुंगीगुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करणं हा महिलांचा आणि तमाम सार्वजनिक जीवनामध्ये कर्तृत्व गाजवू पाहणाऱ्या काम करणाऱ्या सार्वजनिक जीवनातल्या महिलांच्या संदर्भातलं एक आकस किंवा वेगळा हीन पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून केलेलं ते वक्तव्य आहे।